लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आता सलग 3 दिवस होणार पैसे वाटप। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेमेंट जून व जुलै महिन्याचे थेट 3,000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट म्हणजेच थेट 3,000 रुपयाचा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी अपडेट। 26 जून, 27 जून आणि 28 जून 3 दिवस पैसे वाटप, 3 दिवस येणार तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज। आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही। बघा, 3 दिवस होणार पैशांचा पाऊस, अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। थेट 3,000 रुपये आता जमा होणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। त्यानंतर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर्स व सबस्क्रायबरसाठी खुशखबर असणार आहे। तर बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता पैठणी साडीचा गिव्हअवे केला जातोय मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचं फ्री गिफ्ट दिलं जाणार आहे। फ्री मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी वाटप केली जाणार आहे। हे गिफ्ट त्या दिवशी मिळणार आहे ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होणार आहे। त्याच दिवशी, त्या दिवशी टार्गेट कंप्लीट होईल त्याच दिवशी वाटप असणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की ही पैठणी साडी नक्की कोणाला मिळणार, तर तुमच्यापैकीच एका लकी विनरला ही साडी मिळणार आहे। 100% साडी वाटप होणार आहे आणि अतिशय चांगल्या क्वालिटीची, दर्जेदार क्वालिटीची ही पैठणी साडी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तर या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। ठीक आहे, फक्त एक कमेंट करायची आहे आणि त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 100K होतील त्याच दिवशी पैठणी साडी वाटप होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये नक्की पार्टिसिपेट करा व तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट। तर बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। नमस्कार, आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट। तर लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता वाटप आता मुहूर्त ठरला आहे आणि तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। तसेच आता बघा, गरीब कुटुंबातील महिला, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका धारक अशा महिला होत्या, या महिलांना होळीच्या सणाला सरकारच्या माध्यमातून मोफत साडी वाटप करण्यात आली होती। त्यावेळेस तुम्हाला या साडीचा लाभ मिळाला होता का नाही, कमेंट करून नक्की सांगा। आता तुमच्यासाठी खुशखबर आहे, 12वा हप्ता वाटप आता सुरू होतोय। सर्व लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्यासोबत आता 13वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे, बातमी समोर आलेली आहे। तर बघा, आता हे पैसे वाटप होणार आहेत। मग कधी पैसे वाटप होणार, किती दिवस पैसे वाटप होणार, तर बघा 3 दिवस हा लाभ वितरित केला जाणार आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 3 दिवस पैसे वाटप होणार आहे आणि विशेष म्हणजे 3 टप्प्यामध्ये आणि 3 याद्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे। बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, काही महिलांना पहिल्या दिवशी पैसे मिळतील, काही महिलांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळतील, काही महिलांना तिसऱ्या दिवशी पैसे मिळतील, काही महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळतील, काही महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील, काही महिलांना तिसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील। काही लाडक्या बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये असेल, काही महिलांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये असेल, तर काही लाडक्या बहिणींचं नाव हे तिसऱ्या यादीमध्ये असेल। तर अशा प्रकारे 3 दिवस हे वाटप चालणार आहे। म्हणजे 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत, 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत, 3 याद्यामध्ये हे पैसे वितरित करण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्व महिलांसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। लाडकी बहीण योजना आजपासून सलग 3 दिवस पैशांचा पाऊस आता पडण्यास सुरुवात झाली आहे। एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही। तर बघा, महिला खुश, कारण की महिलांसाठी खुशखबर अशी आहे की आजच आहे पहिला टप्पा। तर बघा, आज पहिला टप्पा आहे, आज पहिला पाऊस म्हणजे पैशांचा पाऊस होणार आहे 3 दिवस, त्यातील आज असणार आहे पहिला दिवस। ठीक आहे, आज असणार आहे पहिला दिवस। तर पहिला जो टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 35% लाडक्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा दुसरा टप्पा असणार आहे, तो दुसरा टप्पा असणार आहे उद्या। ठीक आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सेकंड जो राऊंड असणार आहे, सेकंड टप्पा असणार आहे, तो असणार आहे उद्या, दुसरा टप्पा असणार आहे। या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 35% बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, पैशांचा पाऊस होणार आहे, महिला सर्व खुश होणार आहेत। ही आहे मोठी अपडेट। त्यानंतर अंतिम टप्पा असणार आहे परवा दिवशी। ठीक आहे, परवा दिवशी असणार आहे तिसरा टप्पा।
या दिवशी सुद्धा होणार आहे पैशांचा पाऊस. या दिवशी राहिलेल्या सर्वच महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. मग या ठिकाणी 30% 35% ज्या काही महिला राहिल्या असतील त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. अशा प्रकारे 3 दिवस हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट. सर्व बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. तर बघा आजच्या सणाची सर्वात मोठी अपडेट ही आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. परंतु बघा 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. नमस्कार, आजची ही लेटेस्ट अपडेट. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लाडक्या बहिणीला एक नाही तर दोन हप्ते आता मिळणार आहे. म्हणजे डबल हप्त्याचे पैसे तुम्हाला आता येणार आहेत. मग डबल हप्त्याचे डबल पैसे येणार का? तर येस, तुम्हाला डबल हप्त्याचे डबल पैसे येणार आहेत. म्हणजे किती पैसे येणार? तर बघा एका हप्त्याला तुम्हाला 1500 रुपये मिळतात. मग 2 हप्त्याचे 1500 गुणिले जर तुम्ही 2 कॅल्क्युलेशन केलं तर ते येते 3000 रुपये. म्हणजे डबल हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर 3000 रुपये जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज सुद्धा पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा डबल हप्ता वाटप होणार आहे. 1500 ऐवजी थेट 3000 रुपये खात्यात येणार आहेत. परंतु आता बघा यासाठी अपडेट अशी आलेली आहे की या योजनेचा जो काही निधी होता तो निधी आता मंजूर झालेला आहे आणि आता लगेच पैसे वाटप होणार आहेत. आता लगेच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्वांनाच हा लाभ मिळणार आहे. बघा 100% सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. मग तुम्हाला 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा 12वा हप्ता वाटप तारीख फिक्स. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मिळालेल्या माहितीनुसार 12व्या हप्त्याचे पैसे आजच जमा होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. कारण की आता जून महिना संपत आलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये आहे जून महिना. त्यामुळे तारीख आता निश्चित आहे. कारण की जर तुम्ही विचार केला तर 29 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी बँकांना सुट्टी असते. त्यामुळे त्या दिवशी पैसे येणार नाहीत. ठीक आहे. रविवारी सर्व बँका वगैरे बंद असतात. त्यामुळे आज तारीख आहे 26 जून, उद्या तारीख आहे 27 जून आणि परवा तारीख आहे 28 जून. गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे जे 3 दिवस आहेत महत्वपूर्ण दिवस असणार आहेत 12वा 13वा हप्ता वाटपसाठी. या 3 दिवसामध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात 36 जिल्ह्यात. मग या ठिकाणी बघा नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा. टोटल 6 विभाग आहेत. 36 हे झाले 36 जिल्हे आणि 6 विभाग आहेत. अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग. तर 6 विभाग 36 जिल्हे. या सर्व जिल्ह्यामध्ये आता 12वा आणि 13व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात होत आहे. फायनली सर्व लाडक्या बहिणींचा वेट प्रतीक्षा आता संपत आहे. सर्व महिलांची अखेर आता प्रतीक्षा संपली आहे. परंतु हे पैसे त्याच महिलांना मिळणार आहेत ज्या महिला हे 4 नियम फॉलो करणार आहेत. आता कोणते आहेत ते 4 नियम ते आपण जाणून घेऊया. या 4 चुका जर तुम्ही नाही केल्या तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. पहिला नियम आहे उत्पन्नाबाबत. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. 1 लाखाच्या आतमध्ये किंवा 2.5 लाखाच्या कमीत कमी 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. तरच तुम्ही या नियमला फॉलो करत आहात, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. दुसरा नियम आहे तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरला पाहिजे. योजनेच्या सर्व निकष, अटी, शर्तीमध्ये तुम्ही बसला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. तिसरा नियम आहे तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे. आणि चौथा नियम आहे तुमचं जे वय आहे ते 21 ते 65 याच्यामध्ये असलं पाहिजे. तसेच तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसलं पाहिजे किंवा स्वतः तुम्ही सरकारी नोकरीला नसलं पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. हे जर तुम्ही 4 नियम फॉलो करत असाल तर आणि तरच तुम्हाला हा लाभ वितरित होणार आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगितलेली आहे. सर्वात अगोदर 20 जिल्ह्यात आणि 10 बँकांमध्ये पैसे येतील. त्यानंतर संपूर्ण लाभ हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसात जमा होईल. तुम्हाला थकीत हप्ते सुद्धा सोबत चालूचे हप्ते म्हणजे आता बघा चालूचे हप्ते म्हणजे कोणते? तर चालूचा हप्ता आहे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता. आणि थकीत हप्ते जर तुम्हाला
10व्या 11व्या हप्त्याचे पैसे पेंडिंगला असतील ते पैसे सुद्धा तुम्हाला या हप्त्यासोबत मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता लाडक्या बहिणीला 2-2 हप्त्याचे पैसे सोबतच मिळणार आहेत. डबल पैसे येणार आहेत. डबल मेसेज येणार आहे. जून आणि जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र दिले जाणार आहेत. म्हणजे 2-2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. कारण की 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता सुद्धा आता जमा होतोय. तर सर्व महिलांचा एकच प्रश्न आहे की दादा आम्हाला 12व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? तर बघा, खूप जास्त प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर 12व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला 30 जून अगोदर मिळतील. परंतु याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे. समजा जर हप्ता येण्यास उशीर झाला, मे महिन्याचा हप्ता ज्या प्रकारे लेट आला होता, त्याच प्रकारे जर जून महिन्याचा हप्ता सुद्धा आता लेट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु जर हप्ता येण्यास उशीर झाला तर 5 जुलैपर्यंत पैसे जमा होतील. 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता देण्याबाबत अजून तरी कोणतीही ऑफिशियल अपडेट नाहीये. परंतु जुलै महिना सुरू झाल्यामुळे तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे जून महिन्यासोबतच दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5 जुलैपर्यंत किंवा 30 जून अगोदर हे पैसे तुम्हाला 100% मिळणार आहे.